Now how to write this, how to solve this? Here approximation. Up till we have studied geometric application means the tangent, normal, equation of a tangent, equation of a normal. Similarly, we have seen rate measures, related rates, rate increase in volume, decrease in volume, increase in area, decrease in area. These types of a concept we have seen. Now we shall discuss the third type, third method, that is approximation. या ठिकाणी आपण जी नेक्स्ट मेथड पाहणार आहोत, that method is approximation. Okay, now see here the formula for the approximation. Derivative चा formula तुम्हाला माहित आहे. According to the derivative formula, actually according to the definition of derivative, what is the definition? F dash of x is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. This is the definition of derivative. You have learned, you have studied this definition of derivative in the 11th standard. ही जी डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचे पहा, याला सॉल्व करायचे, याला सोडवायचे. रिमूव्ह दिस लिमिट and use the approximation symbol, that is f dash of, समजा x च्या जागी आपण हाच फॉर्म्युला x च्या जागी a ठेवून लिहू. f dash of a is equals to limit h tends to 0 f of a plus h minus f of a divided by h. Replace x by a. Now remove this limit. f dash of a is approximate equals to, याला approximate म्हणतात. लिमिट रिमूव्ह केल्यामुळं f of a plus h minus f of a divided by h. आता हे h लेफ्ट साईडला घ्या, म्हणजेच h into f dash of a is equals to approximate equals to f of a plus h minus f of a. मग a plus h साठी फॉर्म्युला तयार होतो. दिस implies that f of a plus h which is approximate equals to f of a, हा जो मायनसचा होता तो लेफ्टला आल्यावर प्लस होतो, प्लस h into f dash of a. This is a formula for finding the approximate value. a म्हणजे integer value, b means its small increment or decrement. Actually f of a म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू इंटिजर असेल आणि h म्हणजे स्मॉल इन्क्रिमेंट किंवा त्याचा डिक्रिमेंट असेल. असं a plus h is approximate equals to f of a plus h into f dash of a. This is a formula. हा फॉर्म्युला कसा आला लक्षात आला ना? We have, this is the definition. We have f dash of x is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. मग यामध्ये हा फॉर्म्युला ठेवला, हे लिमिट काढून टाकलं, त्याच्या जागी अप्रॉक्सिमेट घेतलं. लिमिट असेल तरी ॲक्युरेट व्हॅल्यू, लिमिट काढल्यानंतर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते. त्यानंतर ही टर्म लेफ्टला घेतली, h ही डिव्हिजनची आहे, लेफ्टला प्रोडक्टमध्ये येते आणि मग अशा पद्धतीने f ऑफ a प्लस h म्हणजे मेन फॉर्म्युला जो तुम्हाला मिळतो. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आहे. देअरफॉर द अप्रॉक्सिमेशन is given by f of a plus h which is approximate equals to f of a plus h into f dash of a. ओके, हा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला तुम्हाला सॉल्व करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करत असताना, हे सॉल्व करत असताना अप्रॉक्सिमेशनचे प्रॉब्लेम्स आपण घेऊ. अरे दासराव, रोकडे कधी तर जॉईन होतो का रे? रेग्युलर राहायचं रोकडे. कुणी कधी जॉईन होतं, कधी नाही. रेग्युलर राहा, रेग्युलर असेल तरच आपण ठेवूत, नाही तर मग नाही. हां योगेश, रेग्युलर राहायचं योगेश. तर ठीक आहे. आता एक प्रॉब्लेम आहे अप्रॉक्सिमेशनचा, कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचे एक स्टेप दिलेले आहेत. या स्टेप परत पहा. सी दिस. वी हॅव द फॉर्म्युला फॉर द अप्रॉक्सिमेशन. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? f of a plus h which is approximate equals to, see here, f of a plus h into f dash of a.
अप्रॉक्सिमेशनचे सिम्बॉल कसे असतात पहा, एक तर हा असं पण लिहितात किंवा असं पण लिहितात. दीज आर द टू सिम्बॉल्स. अप्रॉक्सिमेशन मीन्स ॲक्युरेट व्हॅल्यू नाही, पण अप्रॉक्सिमेट करेक्ट, जवळपास त्याच्या क्लोज व्हॅल्यू. इक्वल्स टू म्हणजे ॲक्युरेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट मीन्स नियरली अबाउट, क्लोज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू. व्हॉट इज मीन बाय अप्रॉक्सिमेट? We can't find the accurate value at that time. It is possible to find the approximate value. Approximate value means nearer to that value. म्हणजे उदाहरणार्थ पहा, जर एखाद्या प्रॉब्लेमचा आन्सर करेक्ट 9 असेल तर अप्रॉक्सिमेट 8.8, 8.9 किंवा 9.1 अशा व्हॅल्यू येणाऱ्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणतात. दिस इज अ फॉर्म्युला फॉर द अप्रॉक्सिमेशन. दिस इज अ फॉर्म्युला फॉर द अप्रॉक्सिमेशन. या ठिकाणी अप्रॉक्सिमेशनच्या बाबतीमध्ये आपण असं लिहू शकतो, सी दिस, फाइंड द अप्रॉक्सिमेट. सी दिस प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम लिहा. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ रूट 64.1. 60.4.1 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं फंक्शन कुठलाही चेक करा. फंक्शन इज रूट, रूटचा फंक्शन असल्यामुळं आपण रूट एक्स घेतलं. या टर्मला एक्स समजलं. एक्स मीन्स 64.1 किंवा त्यालाच ए सुद्धा समजा, रूट 64.1. ठीक आहे. हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्सना दाखवतात आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. नाव वी हॅव टू टेक ए प्लस एच इज इक्वल्स टू, इथं तुम्हाला ए प्लस एचची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 64.1. त्यामध्ये एची व्हॅल्यू 64 आणि एच इज द डिफरन्स. कधी एच म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असतो. According to the definition of h, h is the small increment in a or x. Small increment in a or x. Therefore, x is equals to a is equals to f of 64. Put in equation 1. F dash of a is equals to f of a is equals to f of 64 is equals to 64. इथं ठेवलं आहे का, f of x म्हणजे रूट एक्स. रूट एक्स म्हणजेच रूट ऑफ 64. रूट ऑफ 64ची व्हॅल्यू होते 8. आता परत ए म्हणजेच एक्स म्हणजे 64 फ्रॉम इक्वेशन सेकंड. आता सेकंडनुसार काढा. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ 64 इज इक्वल्स टू 1/2 रूट एक्स म्हणजेच 64. एक्स म्हणजेच ए म्हणजे 64 विच इज इक्वल्स टू 1/16. नाउ एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू, आता 1/16 ला डिवाइड जर केलं तर 0.0625 येतो. मग अप्रॉक्सिमेशनचा हा फॉर्म्युला यूज करा. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल्स टू, याला फॉर्म्युला वापरा. आता हाऊ टू राईट दिस एफ ऑफ ए प्लस एच. हिअर एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. दिस इज अ फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवा. एफ ऑफ ए मीन्स 64 प्लस एच मीन्स 0.1 विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ 64. ए म्हणजेच 64, एच म्हणजे 0.1 आणि एफ डॅश ऑफ ए मीन्स 64. एफ डॅश ऑफ ए म्हणजे 64 आहे. देअरफॉर आता याची बेरीज जर केला तर 64.1 इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एफ ऑफ 64 ची व्हॅल्यू 8 आलेली आहे म्हणून इथं 8. इथं 0.1 इंटू 0.625 याच्यावरनं लिहिलं. ही एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू फ्रॉम 3 and 4. मग यांचा गुणाकार येतो 0.00625 म्हणजे आन्सर येतं 8.00
625 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 64.1 square root of 60.4.1 which is equals to 8.00625 00625 ओके. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सेम एक दुसरा एक्झाम्पल इथंच मी सोडून दाखवलेलं आहे, ते तुम्ही पहा. हाऊ टू राईट. वी हॅव टू फाइंड आउट, सी दिस, क्यूब ऑफ 3.98. 3.98 म्हणजे कोणत्या इंटिजरच्या जवळ असतो पहा. ए म्हणजे इंटिजर घ्यायचं असतं. 3.9 जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचं 3.98 कुठल्या इंटिजरच्या जवळ आहेत. हां चला सांगा. जयस्वाल, राजेंद्र रुईकर, मिया खलिफा. तर या ठिकाणी 3.98 व्हॉट इज द न्यू रूट. याला आपल्याला नवीन रूट कुठलं घेता येतं पहा. सी दिस, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे सांगा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पॉवर मल्टिपलमध्ये पॉवर एक ना काही म्हणून एफ डॅश ऑफ एक्स. हा फंक्शन एक्स क्यूबचा असल्यामुळं एक्स क्यूब घेतला. याची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग क्यूबचा फंक्शन असल्यामुळे एक्स क्यूब घेतला. ठीक आहे. ए म्हणजे 4 कारण 3.98 विच इज नियरर टू 4 म्हणून ए म्हणजे 4 घेतला. मग 4ला 3.98 कमी आहे म्हणून एच इज इक्वल्स टू -0.02. एच इज इक्वल्स टू -0.02. कारण या दोघांची जर ॲडिशन केलात ए प्लस एच काढलात तर तीच व्हॅल्यू येते 3.98 येते. म्हणून ए म्हणजे इंटिजर, एच म्हणजे त्याच्यासाठी असणारा डिफरन्स. मग फॉर एक्स इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 4 कन्सिडर करा. पुट इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू 3.0. अजिंक्य निकम, आदित्य निकम असं नाही समजायचं. जवळ कोणता इंटिजर आहे पाहायचं. 3.98च्या 4 जवळ आहे म्हणून ए 4 घ्या आणि एच -0.3 घ्या. पॉईंटमध्ये असं कन्वर्ट करत असताना जवळची संख्या घ्यायचं. नियरर टू विच इंटिजर कुठलाही लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ पहा, मी इथं लिहितो 6.02 म्हटलं की ए 6 घ्या, एच 0.2 घ्या. समजा दुसरा एक्झाम्पल आहे, इथं काही राहू द्या. स्क्वेअर रूट ऑफ, आता स्क्वेअर रूट निघत असताना ज्याचं स्क्वेअर रूट निघतं ती जवळची संख्या घ्यायचं. उदाहरणामध्ये 8.3 समजा 8.89 आहे. तर ह्याच्या जवळची संख्या कोणती आहे बघायची. इंटिजर स्क्वेअर रूट निघणारी 9 आहे म्हणून ए 9 घ्यायचं. एच इज इक्वल्स टू -0.11. 9ला किती कमी आहे 0.11. असं सिलेक्शन करायचं ए आणि एचचं. या पद्धतीनं सिलेक्ट करायचं. ए म्हणजे इंटिजर आणि एच म्हणजे त्याच्या जवळ असणारा डिफरन्स. एच इज द डिफरन्स. ओके. तर या पद्धतीने हे सॉल्व करू. परत आता इथं व्हॅल्यू ठेवा. एची व्हॅल्यू 4 ठेवलं. इक्वेशन सेकंडमध्ये ठेवा. इक्वेशन सेकंडमध्ये ठेवल्यानंतर पहा एफ डॅश ऑफ 3x स्क्वेअर आहे. एची व्हॅल्यू 4, 3x स्क्वेअर ठेवली. 3 × 4चा स्क्वेअर म्हणजे 48. मग अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरा. अप्रॉक्सिमेशन ऑफ ए प्लस एच इज इक्वल्स टू अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग व्हॅल्यू ठेवा. एफ ऑफ 4 प्लस ए प्लस एच. ए म्हणजे 4, एच म्हणजे -0.02 विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ 4 प्लस और मायनस 0.02 इंटू 48 आणि 10. मग हीच व्हॅल्यू एफ ऑफ 3.98 ए प्लस एच केले की मूळ व्हॅल्यू येते विच इज इक्वल्स टू धिस 64 ॲज इट इज. या दोघांचा प्रोडक्ट -0.96 आणि मग या दोघांची सबट्रॅक्शन केली तर 63.04 म्हणजेच याचा 3.98चा क्यूब हा
अप्रॉक्सिमेटली 63.04 येतो. ॲक्युरेट निघत नाही म्हणून अप्रॉक्सिमेट आन्सर काढतात. ठीक आहे, तर आपण आता या टाईपचे प्रॉब्लेम्स घेऊ. सी दिस फर्स्ट प्रॉब्लेम. माझ्या सोबत लिहित चला. जे काय ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सोबत प्रॉब्लेम लिहित चला, किंवा नाही लिहिलं तर लक्ष द्या, मग नंतर होमवर्क करत चला. ठीक आहे. रूट ऑफ 8.95. इथं फंक्शन कुठलं आहे? इथं फंक्शन रूटचं आहे म्हणून रूट एक्स. लेट f of x is equals to root x. जर हे घेतला तर त्याला आपण असं लिहू शकतो, त्याला इक्वेशन नंबर 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह घ्या. f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू, मला सांगा बरं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/2 रूट एक्स. सपोज दिस इज इक्वेशन सेकंड. हे तर सर्वांना लक्षात येतं. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट एक्स. आता कन्सिडर करायच्या टर्म किती आहे? पहा नंबर इथं 8.95 आहे. मला सांगा बरं, जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचं 8.95 आहे, तर ए काय कन्सिडर करायचं आणि एच काय कन्सिडर करायचं हे सांगा बरं रे. हां चला सांगा. जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ती ए समजा, आणि जो डिफरन्स आहे तो एच घ्या. तर स्क्वेअर रूट निघण्यासाठी 9 ही इंटिजर, 8.95च्या जवळची संख्या 9 आहे. मग कन्सिडर, काय कन्सिडर करा? एक्स, किंवा त्यालाच ए म्हणा, विच इज इक्वल्स टू 9 अँड एच इज इक्वल्स टू, आता 9ला कमी आहे ना, आपण ए 9 घेतल्यामुळं 9ला किती कमी आहे सांगा बरं. मूळ प्रॉब्लेम -0.5 -0.05 हा झाला एच. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचे पहा. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. म्हणजे तुम्हाला एफ ऑफ ए काढावं लागेल, एफ डॅश ऑफ ए काढावं लागेल. मग इक्वेशन 1 मध्ये फ्रॉम इक्वेशन 1 पुट एक्स इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 9 इन इक्वेशन 1. मग काय येतं बा? एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, एक्स म्हणजेच एफ ऑफ ए इक्वल्स टू, हां त्याची व्हॅल्यू काय? एफ ऑफ एक्स समजा एफ ऑफ ए रूट एक्स, ए म्हणजेच हां दॅट इज एफ ऑफ ए म्हणजेच किती आहे? 9 विच इज इक्वल्स टू रूट 9. पहा एक्स म्हणजे ए म्हणजे 9 आहे, त्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. एफ ऑफ एक्सच्या जागी एफ ऑफ ए 9 ठेवलं. तर या ठिकाणी पहा मग रूट 9ची किंमत किती येते? 3. देअरफॉर एफ ऑफ 9 इज इक्वल्स टू 3. याला इक्वेशन नंबर 3 द्या. नाव also put x is equals to a is equals to 9 in equation second. सेकंड मध्ये ठेवा. आता सेकंड मध्ये हाऊ टू राईट इन इक्वेशन सेकंड? हियर एफ डॅश ऑफ एक्स, किंवा त्यालाच एफ डॅश ऑफ ए म्हणतात, म्हणजेच एफ डॅश ऑफ 9 विच इज इक्वल्स टू, इथं पहा एक्सच्या जागी ए, एच्या जागी 9 ठेवायचे. मग इथं 9 ठेवलं तर उजव्या बाजूला सुद्धा 9, 1/2 रूट 9. कॅल्क्युलेट करा. 1/2 इंटू रूट 9ची व्हॅल्यू 3, म्हणजेच 1/6. आता याची व्हॅल्यू काढा.
0. इथं डिवाइड करा, डिवाइड केल्यानंतर किती येतं 10 होतं. 0.1 राहिले 4, 24, 6 15 बरोबर आहे का पहा. 0 पॉईंट दिल्यामुळं 10 झाले. 6 1 6 रिमेनिंग 4, 6 35 6 36 तिथं 40 होतात. 6 36 बरोबर आहे. 6 1 6 6 6 36 इथं किती राहतात 40, पुन्हा 40 6 6 ओके. हे 0.66 इथंपर्यंत सफिशियंट आहे. हा काय निघाला F'9. मग आता वी हॅव मेन फॉर्म्युला वापरा. वी हॅव what is that approximation formula? F of a plus h is approximate equals to f of a plus h into f dash of a. म्हणजेच f of a means what? 9, h means plus as it is, h means minus 0.05 which is approximate equals to f of a म्हणजे 9 प्लस h म्हणजे मायनस 0.05 इंटू f डॅश ऑफ a म्हणजे 9. पुट धिस व्हॅल्यू f ऑफ 9 याला इक्वेशन नंबर 4 द्या. f ऑफ 9 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस 0.505 इंटू f डॅश ऑफ 9 किती आहे पहा. f डॅश ऑफ 9 म्हणजेच 0.166. कॅल्क्युलेशन करा बरोबर आहे का. 0.166. आता जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी कॅल्क्युलेशन करून सांगा रे मला. याचं मल्टिप्लिकेशन करून सांगा 0.5चं आणि त्याचं. देअरफॉर इकडे येते दॅट इज f ऑफ 9 मायनस 0.5 that is f of 8.95 which is approximate equals to काय येईल आता इथं पहा. कॅल्क्युलेट करा. इथं 3 मायनस 5 न मल्टिप्लाय करा 166 इंटू 5 0 3 6 35 33 3 5 1 5 दॅट इज 8. ओके. आता इथं किती राहतं पहा. 1 2 3 4 5 नंतर डेसिमल द्या. 1 2 3 4 5 नंतर डेसिमल दिलात तर 0.0083. आता परत हा सबट्रॅक्शन करा. कसं सबट्रॅक्शन करणार हे पहा. 3.0000 मायनस 0.0083 सबट्रॅक्शन करा. हे 5 नंतरच आलं का पहा बरे. 1 2 3 4 5 ओके. तर आता हे सबट्रॅक्शन करा. इथं राहिला 2, इथं राहिला 9, इथं राहिला 9, इथं राहिला 9, मग इथं येतो 10. 10 minus 3 means 7, इथं 1, इथं 9, इथं 9 म्हणजे 2. Therefore f of 8.95 is approximate equals to 2.99. बरोबर आहे का पहा. 2.99. आता पुढचे 2 डेसिमल काढून टाकलं तरी चालतं. हेन्स स्क्वेअर रूट ऑफ 8.95 which is approximate equals to 2.99. कुणी काढलं हे आन्सर. व्हेरी गुड. विजय देवकरनं सबट्रॅक्शन सर्वात अगोदर केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन करायचं. परत एकदा व्यवस्थित प्रॉब्लेम पहा. हे तुम्हाला अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू आलीच पाहिजे. हे परीक्षेत हमखास विचारतात. दरवर्षी ही व्हॅल्यू क्यूब रूट स्क्वेअर रूट ही व्हॅल्यू दरवर्षी एक्झाममध्ये विचारतातच. म्हणून हे मी स्लोली घ्यायला लागलो आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं याला तयारी करा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. मी दुसरा प्रॉब्लेम घेतो.
दुसरा प्रॉब्लेम घेत असताना परत एकदा मी दुसरा आणखी वेळ लागला तर हरकत नाही, पण याच टाईपचा मी दुसरा प्रॉब्लेम घेतो. तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात, एक्झाममध्ये पडलेलेच प्रॉब्लेम घेतो वाटलं तर, म्हणजे तुम्हाला सॉल्व करता येईल. 1 मिनिट. हां, राईट डाऊन. सेकंड प्रॉब्लेम, राईट डाऊन. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ ठीक आहे. तर या टाईपचं तुम्हाला मी काय करेन, होमवर्क देईन. क्यूब रूटचं सेम तसंच आहे, सॉल्व करून दाखवतो. सी दिस होमवर्क. नंबर 1, स्क्वेअर रूट ऑफ 3.95. सेकंड, स्क्वेअर रूट ऑफ 16.03. आता मला सांगा बरे, जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचं, सर्व विद्यार्थ्यांनी सांगा 16.03 मध्ये ए किती घ्याल आणि एच किती घ्याल. थर्ड, रूट ऑफ 24.98. रूट ऑफ 36.2. याच्यामध्ये ए 36, एच 0.2. याच्यामध्ये ए 25, एच -0.02. याच्यामध्ये ए 16, एच 0.3. याच्यामध्ये ए 4, एच -0.05. असं समजून घ्यायचं. किती कमी आहे, कमी असेल तर मायनस एच घ्या, जेवढा कमी आहे तेवढा. 95ला किती कमी आहे, 4ला 0.05, म्हणून आपण असं घेतलं. 36चं स्क्वेअर रूट निघतं, जास्त 0.2 दिला म्हणून प्लस एच इथं 0.2. व्हेरी गुड, बरोबर आहे, करेक्ट आहे. विजय देवकर, राईट. एच 0.3 घ्यायचा. राजेंद्र रुईकर, एक्सची किंमत नाही, एक्सची म्हणजेच एचची 16 घ्यायची आणि एच 0.3. हां, सुमित कदम करेक्ट आहे, देवकर करेक्ट आहे. अशा पद्धतीने ए आणि एच मी लिहून दिलेलं आहे. हे 4 प्रॉब्लेम तुम्ही सेम पद्धतीनं सॉल्व कराल. आता मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो. क्यूब रूट ऑफ 63. मी मोठा घेतो, तुम्ही छोटा प्रॉब्लेम सॉल्व करा. मी 63चा घेतो. सेकंड प्रॉब्लेम 28चा सॉल्व करता येईल. क्यूब रूट ऑफ 63 हा घेतो. म्हणजेच लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स, त्यालाच असं लिहितात एक्स रेज टू 1/3. हा क्यूब रूटचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. क्यूब रूट असल्यामुळं एक्स म्हणजे क्यूब रूट घेतला. आता याला इक्वेशन 1 द्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स रेज टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, कोण सांगतं? जे ऑनलाईन आहे त्यांनी सांगा. जयस्वाल, एक्स रेज टू 1/3 चा 1/3 एक्स रेज टू 1/3 - 1 म्हणजेच -2/3. एक्स रेज टू 1/3 म्हणजेच एक्स रेज टू -2/3. यालाच पुन्हा असं लिहितात एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/3 इंटू एक्स रेज टू 2/3. हा जो निगेटिव्ह पॉवर होता त्याला पॉझिटिव्ह करून घेतलाय. याला इक्वेशन सेकंड द्या. क्यूब रूट असल्यामुळं क्यूब रूट ऑफ एक्स कन्सिडर केला. हिअर वी हॅव टू कन्सिडर क्यूब रूट ऑफ एक्स. क्यूब रूट ऑफ एक्स मीन्स 1/3 एक्स रेज टू -2/3. व्हेरी गुड विजय देवकर. आदित्य निकम 28. आदित्य निकम 28चा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा. मी 63 घेतलं, थोडा हार्ड घेतलेला आहे. 28 होमवर्क करू शकता ना. मी 63चं घेतल्यावर तुम्हाला 28चं काय येणार नाही. ओके, 28 आहे, पण 28च्या ऐवजी मी 63 घेतलेलं आहे. ओके, हां, तर
एक्स्ट्रा प्रॉब्लेम इथं 28 छोटा प्रॉब्लेम आहे, तुम्ही इझी सॉल्व करू शकता. थोडं 68 मोठा आहे म्हणून मी घेतला. 63 ओके. लेट आता पहा, थोडं विचार करा. एक्स आणि ए घ्यायचे, तर ए घेत असताना क्यूब रूट 63च्या जवळची टर्म कोणती आहे जेणेकरून क्यूब रूट निघतं असं पहा. सांगा बरं ऑनलाईन असलेल्या. व्हॉट इज द नंबर, व्हॉट इज द इंटीजर whose cube root can be obtained and which is nearer to 63. असा विचार करायचं. आपको सोचना पड़ेगा. You have to find a number which is nearer to 63 and we can find the cube root. तर 64चं क्यूब रूट निघतं, बरोबर आहे. 64चं क्यूब रूट किती असतं रे? 4 असतं. म्हणून लेट किंवा कन्सिडर करा. इथं कन्सिडर x इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 64. पण आता इथं 63 आहे म्हणजे कमी आहे. 63 आहे म्हणजे कमी आहे. कितीनं कमी आला? 1 ना. म्हणून h इज इक्वल्स टू -1. h ची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार? -1. आता या एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत इक्वेशन 1 आणि 2 मध्ये ठेवायचं कधी? सी दिस. पुट x is equals to a is equals to 64 in equation 1. अगोदर 1 मध्ये ठेवा. therefore f of x म्हणा किंवा f of a म्हणा. हो का, इथं यात ठेवायला लागलोय मी. f of x म्हणा, f of a म्हणा, दॅट इज f of 64 म्हणा. त्याची व्हॅल्यू ठेवली क्यूब रूट ऑफ एक्सच्या ऐवजी किती ठेवला? 64. ओके. दॅट इज इक्वल्स टू f of 64 विच इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 64 इज 4. याला इक्वेशन नंबर 3. आता पुट x is equals to a is equals to 64 in equation सेकंड मध्ये ठेवा. सेकंड म्हणजे डेरिव्हेटिव्हची टर्म असलेली इथं मग f डॅश मध्ये. therefore f डॅश ऑफ x that is f डॅश ऑफ a that is equals to f डॅश ऑफ 64. आता राईट साईडला काय येतं पहा. ही राईट साईड आहे 1/3 इंटू x म्हणजे 64 ब्रॅकेट रेज टू 2/3. therefore f dash of 64 which is equals to 1/3. आता 64चा 64 रेज टू 2/3 आहे. 3 म्हणजे क्यूब रूट आहे. हे कसं काढणार? 64 म्हणजे कितीचा क्यूब येतो? 4चा क्यूब ब्रॅकेट रेज टू 2/3. हे पहा, 4चा क्यूब ब्रॅकेट रेज टू 3/3. पॉवरचा जर पॉवर आला तर मल्टिप्लिकेशन होतं. 4 रेज टू 3 इंटू 2/3. 3 कॅन्सल होतं. 4 रेज टू 2 म्हणजे 16 येतो. म्हणून इथं येतं 16. कसं कॅल्क्युलेट केलं लक्षात आलं का रे? तुम्हाला समजलं का? हे व्हेरी एच निगेटिव्ह -1 येतो. व्हेरी गुड सुमती. विजय देवकर राईट. आता या ठिकाणी सॉल्व करा. f डॅश ऑफ 64 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करा. 16×3 = 48. मग आता 1/48 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 1/48 विच इज इक्वल्स टू आता 0.0 दिला तर 10 होतं. 0 पॉईंट दिला तर 10 होतो. परत 0 दिला तर किती होतं? 48चं. आणि न्यूमरेटरमध्ये 100 येतं. हे पहा 1/48 म्हणजेच 0.0 घेतला तर 100 झाला. 48 रेज टू 2 घेतला तर 48ची दुप्पट किती होते पहा? 96. राहिले 4.
4वर पुन्हा 0 घ्या म्हणजे 0, पुन्हा इथं 0 दिल्यामुळं 400 झाला, किती येतो 8. ओके, इथंपर्यंत सफिशियंट आहे, बाकीचं सॉल्व करायची गरज नाही. दिस इज एफ डॅश ऑफ 64. याला इक्वेशन नंबर 4 द्या. पुन्हा घ्या, वी हॅव फॉर्म्युला वापरा आता. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग आता एफ ऑफ ए म्हणजे 64, एच म्हणजे -1 विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ ए इक्वेशन 3 मध्ये आहे. एफ ऑफ ए म्हणजेच व्हॅल्यू ठेवा. एफ ऑफ ए म्हणजेच 64, एच म्हणजे -1, एफ डॅश ऑफ ए म्हणजे 64, त्याची व्हॅल्यू ठेवा. दॅट इज एफ ऑफ 64 - 1 विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू एफ ऑफ 4ची व्हॅल्यू येते 4, 64ची व्हॅल्यू 4 -1 इंटू एफ डॅश ऑफ 64 म्हणजेच 0.0208. हे कुठून घेतलं? फ्रॉम 3 and 4. 3 आणि 4 मधनं याच्या व्हॅल्यू ठेवल्या आहेत. 3 मध्ये आहे, हे 4 मध्ये आहे. म्हणजेच एफ ऑफ 63 इज इक्वल्स टू अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू 4 - 0.0208. आता हे सबट्रॅक्शन करू. 4.0000 minus 0.0208. इथं राहतो 3, 9, 9, 9, इथं येतं 10. 10 मधून 8 गेला 2, इथं 9, इथं 7, इथं 9, इथं 3. म्हणजेच एफ ऑफ therefore एफ ऑफ 63 इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू 3.9792. म्हणजेच यालाच आपण लिहितो therefore क्यूब रूट ऑफ 63 विच इज अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू 3. 2च डेसिमलपर्यंत ठेवा. थर्ड डेसिमल आणि फोर्थ डेसिमल काढून टाका. थर्ड फोर्थ काढत असताना थर्ड जर एक नियम आहे लक्षात ठेवा, 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर 1 वाढवा म्हणजे 98. इथं एक पुन्हा इन्क्रीज करायचं. 5पेक्षा जास्त असेल नाही ना, नाही म्हणजे 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर इन्क्रीमेंट करून रिमूव्ह करून टाका. हे रिमूव्ह केलं 3.98. दिस इज द व्हॅल्यू. अशा पद्धतीनं हे तुम्ही प्रॉब्लेम क्यूब रूटचा सोडू शकता. ओके, हे सोल्युशन आहे, व्यवस्थित सॉल्व करा. याच्यामध्ये सुरुवातीला क्यूब रूटचं फंक्शन असल्यामुळे सुरुवातीला क्यूब रूट ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स समजा. पण डेरिव्हेटिव्ह क्यूब रूटचा डायरेक्ट फॉर्म्युला नसल्यामुळे क्यूब रूटला x⁻³ मध्ये बदलायचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. मग डिफरन्शिएट करा. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू दिस. एफ डॅश ऑफ एक्स हा निगेटिव्ह पॉवर आहे म्हणून डिनॉमिनेटरमध्ये लिहा, पॉझिटिव्ह होतो. त्याला इक्वेशन सेकंड, मूळ इक्वेशन फर्स्ट. मग आता हे कन्सिडरेशनचा पार्ट महत्त्वाचा आहे. हे क्यूब रूट ऑफ 63 आहे. 63चं क्यूब रूट निघत नाही. मग विचार करायचं 63च्या जवळची अशी कोणती संख्या आहे की ज्याचं क्यूब रूट निघतं. मग अशा वेळी काय करायचं माहीत आहे का, 64चं निघतं पण 63 हा कमी आहे म्हणून ए आपण 64 घेतला आणि एच म्हणजे -1. कारण या दोघाची जर बेरीज केली एचची आणि एची तर ही मूळ संख्या यायला पाहिजे. होते बेरीज करा तुम्ही. 64 - 1 म्हणजे 63. मूळ किमतीमध्ये बदललं नाही म्हणजे डिफरन्स हा एच घेतला. मग निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे बघायचं. आपण जर वाढवून डिफरन्स घेतला, ए म्हणजे वाढवून संख्या घेतली तर एच निगेटिव्ह घ्यायची आणि ए जर कमी घेतला दिलेल्या संख्येपेक्षा तर एच पॉझिटिव्ह घ्यायची. मग अशा पद्धतीनं ह्याची व्हॅल्यू 1 मध्ये ठेवा, 4 निघतं. पुन्हा x इज इक्वल्स टू ए 2 मध्ये ठेवा, 1/14 8 निघतं म्हणजेच हे निघतं. त्याला 3, 4 द्या. मग अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेट करा. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता काय कॅल्क्युलेट करायचं पहा. हे सिंपल प्रॉब्लेम आहे, सिंपल आहे. तुम्हाला